नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 जुलैच्या भागामध्ये काव्या एकदमच बाहेर येते आणि दरवाजाच्या दिशेने बघू लागते. तर इतक्यातच नंदिनीसुद्धा तिथून मागून येते आणि काव्याकडे बघून अगं काव्या, काव्या तुला काही हवं आहे का असं विचारते. तर तेव्हा काव्या काही नाही असं म्हणून ती दरवाजाच्या दिशेनेच बघत असते आणि थोडा वेळ दरवाजाकडेच बघून आता ती नंदिनीला विचारते की अगं ताई, तू आत्ताच आलेली आहेस का इथे? का इथे येऊन बराच वेळ झालेला आहे तुला? तर तेव्हा नंदिनी अगं 5 मिनिटे झाली असतील, पण का गं तू असं का विचारत आहेस असं तिला म्हणते. तर काव्या तिला म्हणते की दारामधून कोणी आत येताना दिसलं नाही का गं तुला? तर तेव्हा नंदिनी तिला नाही असं सांगते आणि कोणी येणार होतं का असं विचारू लागते. तर तेव्हा काव्या तो विषय टाळू लागते आणि म्हणते की अगं ताई काही नाही, मी सहजच विचारलं असं सांगून ती आता तिथून निघून चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते की नक्की ना गं काव्या, कारण मी आल्यापासून बघत आहे तुझं लक्ष तर दाराकडेच लागून राहिलं आहे ना, वाट बघतेस का गं कुणाची असं ती परत प्रश्न करते. तर तेव्हा काव्या तिला सांगते की अगं ताई, पार्थ अजून आलेले नाही आहेत. तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला सुद्धा आश्चर्यच वाटतं आणि ती काय असं काव्याला म्हणते. तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की अगं ताई, तुला सुद्धा आश्चर्यच वाटलं नाही ऐकून? मला सुद्धा अगं आश्चर्यच वाटलेलं आहे की अजून कसे काय नाही आलेले आहेत हे, असं म्हणून ती आता काळजीत पडते. तर तेव्हा नंदिनी थोडीशी खुश होते आणि काव्याला म्हणते की अगं तसं नाही काव्या, तू त्यांची चौकशी करायला इथंपर्यंत आलेली आहेस ना, याचं आश्चर्य वाटत आहे मला. आता नंदिनीने असं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी नॉर्मल होते. तर नंदिनी तिला सांगू लागते की अगं काव्या, पार्थ घरी आलेले नाहीत याला काहीतरी कारण असू शकणार आहे ना, नाहीतर काम संपल्यानंतर सुद्धा असे रेंगाळणाऱ्यामधले नाही आहेत अगं ते. तर तेव्हा काव्या तिला सांगते की अगं म्हणून तर विचार येतो ना मनामध्ये आणि काळजी वाटते अगं त्यांची. तर आता नंदिनी काळजी वाटते हा शब्द ऐकल्यानंतर काव्याला म्हणते की अगं काव्या, काळजी वाटते तुला? तर काव्या अगं हो, मला काळजी वाटते आणि वाटणारच ना गं असं म्हणून ती अजून काळजी करू लागते. तर आता नंदिनी मात्र खूपच खुश होते आणि ती परत पुढे काव्याला म्हणू लागते अगं काळजी वाटते तर मग फोन करून विचार ना तू कुठे आहात, काय करतात म्हणून. तर काव्या तिला म्हणते की फोन नाही, नको, कशासाठी, आणि जर समज त्यांनी माझा फोन उचलला नाही तर? तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे का नाही उचलणार ते तुझा फोन? तर तेव्हा काव्या तिला म्हणू लागते की अगं कामात असतील ना, मग मी त्यांना उगीच कशाला त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब करू, असं म्हणून ती आता मुद्दामूनच टाळाटाळ करत असते. तर नंदिनी तिला म्हणते की अगं आपल्याच नवऱ्याला फोन करायला एवढा विचार करायला लागतो आणि तू फोन केलास ना तर ते डिस्टर्ब होणार नाहीत, तू आता फोन कर त्यांना. तर तेव्हा काव्या परत नाही नाही नको असं म्हणते आणि तिला सांगू लागते की हे बघ ताई, मी कामात असताना ना मला कोणी डिस्टर्ब केलेलं मला नाही आवडत. असं असताना मी त्यांना फोन करायचा आणि त्यांच्या कामात त्यांना डिस्टर्ब करायचं बरोबर नाही वाटत ग ते. नाही नको, मी काही फोन करत नाही असं म्हणून ती परत काळजी करू लागते आणि परत परत ती दरवाजाकडेच बघत असते. तर तेव्हा आता नंदिनी तिला म्हणते अगं काव्या, मग त्यांची काळजी करत तू अशीच आता इथे घुटमळत राहणार आहेस का? तर तेव्हा काव्या आता तिच्यावरती चिडू लागते, म्हणते की अगं मी कुठं घुटमळत आहे ताई, आणि तू काही काय बोलत आहेस? हे बघ, जस्ट ना मला आत रूममध्ये बसून ना बोर होत होतं म्हणून मी जस्ट आलेले आहे बाहेर, बाकी काही सुद्धा नाही. असं नंदिनीला ती सांगत असताना नंदिनी मात्र तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणते हो का, असं आहे का, मग बरं बरं ठीक आहे. तर आता काव्या परत आत चाललेली असते आणि लगेचच मागं वळते आणि नंदिनीला म्हणते की अगं ताई, मी मानिनी काकूंना जाऊन विचारू का, त्यांना काही माहिती आहे का की पार्थ कधी येणार आहेत वगैरे काय ते विचारू का गं त्यांना, आणि मी इथं बोलत कशासाठी बसले आहे, मी जाऊन विचारतेच, असं म्हणून ती चाललेली असते आणि परत थांबते आणि म्हणते की राहू दे नको नको, त्या उगीच टेन्शन घेतील ना, असं ती सर्व काही बोलत असते आणि तिचा खूपच गोंधळ उडालेला असतो आणि नंदिनीच्या मात्र ते चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि आता नंदिनी काव्याला विचारते की अगं काव्या, काय अगं हे, तू ठीक आहेस ना नक्की? तर काव्या तिला सांगते की अगं ताई, मी ठीक आहे, अगं मला कुठं काय झालेलं आहे, आय एम ओके, आणि ना आता मी जाऊन बसते रूममध्ये, हां चालेल ना, असं म्हणून ती आता नंदिनीला गुड नाईट म्हणते आणि परत दरवाजाकडे बघू लागते आणि त्यानंतर ती आता तिथून निघून जाते. तर आता नंदिनी काव्याबद्दल मात्र खूपच खुश झालेली असते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते की अगं काव्या, तुला ना मी पार्थबद्दल लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच इतकं अस्वस्थ झालेलं बघितलेलं आहे.
तू मनापासून जर ना परत त्यांचा विचार करायला लागली असशील ना तर मग खूपच छान होईल अगं. माझं आणि जीवांचं नातं तर ना जुळता जुळता राहून गेलं. निदान तुमचं नातं तरी पुन्हा जुळावं. जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ना ते पार्थ आणि काव्याच्या नशिबाला नको यायला. एवढीच काय ती प्रार्थना आहे देवापाशी, असा ती विचार करत असते. तर आता इकडे मित्रांनो, जीवा मात्र खूपच अस्वस्थ झालेला असतो आणि तो स्वतःशीच बोलत असतो. तो म्हणतो की आता फक्त विचार करून नाही चालणार जीवा, काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवी. असं म्हणून तो खूपच अस्वस्थ होत आता उठून उभा राहतो आणि काय करू असं म्हणत असतो. पण हे असं कसं काय झालं आणि नंदिनी हे असं कसं करू शकते? नाही, तिने ना हा रागाच्या भरात घेतलेला डिसिजन आहे. नक्की असंच झालेलं आहे ते. आणि कारण ना ती तर नेहमी लग्नाला प्रायोरिटी देते. मग ती डिवोर्स कशी काय घेऊ शकते? ही तीच मुलगी आहे ना जी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणाली होती की मी डिवोर्स देणार नाही. मी हे लग्न सक्सेसफुल करून दाखवेन. हीच मुलगी आहे ना ती नक्की? आणि आता जीवाला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस नंदिनी काव्याला म्हणालेली असते की मी जीवांना ना तोपर्यंत डिवोर्स देणार नाही जोपर्यंत ना त्यांनी स्वतःहून तो माझ्याकडे मागितलेला नसेल. आणि आता जीवा म्हणतो की नाही नंदिनीशी ना बोलायलाच हवं. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायलाच हवं मला. आणि मी बोलेन त्याच्याशी आणि मला बोलावंच लागेल. तिचा डिसिजन काहीही असू देत, पण तिने ना घाईत आणि गडबडीत कोणताही रागामध्ये डिसिजन घेता कामा नये. ती आली ना की मग मी आता तिच्याशी बोलेनच, असा म्हणून तो सर्व काही विचार करू लागतो. तर आता इकडे मित्रांनो अखेरीस पार्थ घरी येतो आणि समोर हॉलमध्ये बघतो तर नंदिनी तिथं बसलेली त्याला दिसते. तर नंदिनी जेव्हा त्याला बघते तर तेव्हा लगेचच उठून ती त्याला पाणी देऊ लागते आणि हे घ्या पाणी असं म्हणून पाण्याचा ग्लास त्याच्या हातामध्ये देते. तर तेव्हा पार्थसुद्धा तो पाण्याचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतो आणि थँक्यू असं म्हणून तिला बसायला सांगतो. आणि समोर बुद्धिबळाचा पट बघून तिला विचारतो की एकट्याच खेळताय का? तर तेव्हा नंदिनी सांगते की नाही, हे तर ना आई बाबा खेळत होते आणि ते आता झोपायला गेलेले आहेत. मी नुसती अशीच बसलेली आहे इथे. आणि एकदमच म्हणते की मला खेळता येत नाही ना म्हणूनच मी एकटी पडलेली आहे बहुतेक. आणि मला कळतच नाही की दोन्ही बाजूंनी खेळायची आपणच प्रॅक्टिस करायला हवी होती का? असं म्हणून ती आता पार्थकडे बघते. तर तेव्हा पार्थला मात्र तिच्या बोलण्याचं जरा आश्चर्यच वाटत असतं आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो प्रॅक्टिस कशासाठी करायची? इतके दिवस तर आपण दोन्ही बाजूनेच खेळत होतो ना. तर आता इकडे मित्रांनो आतमध्ये काव्या अजूनसुद्धा विचार करतच असते आणि पार्थने तिच्या हातामध्ये डिवोर्स पेपर्स दिलेले असतात त्या धक्क्यातच अजून ती असते. आणि तेव्हा तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती तिच्या वडिलांच्या सोबत बसलेली असते आणि तिने त्यांना प्रश्न विचारलेला असतो की आपल्या या अशा वागण्यामुळे ना जर कोणी हर्ट झालं असेल ना तर नेमकं काय करायचं? तर तेव्हा धनंजयने तिला सांगितलेलं असतं की अगं सोपंच आहे बाळ, सॉरी म्हणायचं, माफी मागायची. आणि माफी मागायला सुद्धा ना हिम्मत लागते काव्या. आपलं चुकलंय ना हे मान्य करायला सुद्धा ना जिगर लागतं. आणि मग सॉरी म्हटल्यानंतर जे काही बोलायचं आहे ना आपल्याला ते बोलायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या सॉरीनं जी विरघळतात ना ती माणसं आपली असतात. तर तेव्हा काव्या म्हणते की आणि जर समजा असं असेल ना तर मग मी नक्कीच सॉरी म्हणेन. खरं तर ना खूप लोकांना मी दुखावलेलं असणार आहे, पण एका माणसाचं ना मी खरंच देणं लागते बाबा, त्या माणसाला तर मी नक्कीच सॉरी म्हणेन. असं सर्व काही आता काव्याला आठवत असतं आणि त्या विचारातच ती असते. तर आता इकडे नंदिनी पार्थसोबत बोलत असते. ती त्याला म्हणते की मला आठवतं तुम्ही मला समजावलेलं होतं. काव्या आणि जीवापैकी दोन्ही कोणीसुद्धा ना आपल्याकडे कितीही डिवोर्स मागितला ना तरीसुद्धा आपण द्यायचा नाही. त्यांचं लक्ष ना त्या बॉम्बपासून ना कंदीलरूपी मैत्रीकडे वळवायचं. कंदिलाच्या पर्यायाने ना ते दिवाळीच्या प्रेमातच पडतील असं तुम्ही सांगितलेलं होतं, ते मला सगळं काही आठवत आहे. असं ती सांगत असताना आता पार्थला तो क्षण आठवू लागतो. तो नंदिनीला म्हणत असतो की आपण त्यांना मैत्रीच्या कंदिलाकडे वळवायचं. त्यांना ना हळूहळू जाणीव करून द्यायची की संसार हा ना दिवाळीसारखाच सुंदर सण आहे, कारण त्याच्यामध्ये ना मैत्रीचा कंदील झगमगतो. आणि एक वेळ नक्कीच येईल नंदिनी की त्यांना ना हा डिवोर्स नावाचा बॉम्ब आठवणारच नाही. ते ना कंदिलाच्या पर्यायाने ना दिवाळीच्या प्रेमात पडतील. आणि तो क्षण आठवल्यानंतर आता पार्थ नंदिनीला म्हणतो की पण शेवटी त्यांना ना सुतळी बॉम्बचीच भुरळ पडलेली आहे. आपल्या मैत्रीरूपी कंदिलाकडे ना त्यांचं लक्षच गेलेलं नाही. आपण त्यांना ना आशेची पणती दाखवत होतो, पण
पण आपल्या हाती काय आलं, आपल्या हाती निराशाच आली ना. तर आता हे सगळं काही सांगून पार्थ तिथून उठत असतो. इतक्यातच नंदिनी म्हणते की काल ना जीवाना मी डिवोर्स पेपर्स दिलेले आहेत सही करून, असं तिने सांगितल्यानंतर आता पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते आणि पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो आणि तो तिला विचारतो की काय सांगता तुम्ही डिवोर्स पेपर दिले? तर तेव्हा आता नंदिनी पार्थला सॉरी म्हणते आणि तुम्ही ना मला खरं तर समजावून सांगितलेलं होतं असं म्हणतच असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाही नंदिनी, सॉरी म्हणायची खरंच काही गरज नाही आहे. अहो मीच सांगितलेलं होतं तुम्हाला, पण मला तरी कुठं पाळता आलेलं आहे ते, असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनीला सुद्धा जोराचा धक्काच बसतो आणि नंदिनीसुद्धा धक्क्यानेच पार्थकडे बघू लागते आणि म्हणजे काय असं त्याला विचारते. तर पार्थ तिला सांगतो की काव्याला ना म्युच्युअल कन्सेंटवरती सह्या दिलेल्या आहेत मी आणि त्यांना मोकळं करायचं ठरवलेलं आहे, असं त्याने सांगितल्यानंतर नंदिनीला मात्र मोठाच धक्का बसतो आणि ती काय असं धक्क्यानेच त्याला विचारते. तर पार्थ आता तिला पुढं सांगू लागतो की पण आपल्या पार्टनरला डिवोर्स द्यायचा का नाही द्यायचा ना, आता यामध्ये चर्चा करण्यासारखं काहीच उरलेलं नाही. अहो नंदिनी, आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न केलेले आहेत, पण बहुतेक ना नियतीच्या मनामध्ये हेच आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नियतीच्या मनामध्ये नक्की आहे तरी काय? सावित्रीमाई म्हणाल्या होत्या की लग्न जुळणं कठीण आहे पण सोयरीक मात्र नक्की होईल, असं ती बोलत असताना आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस सावित्रीमाई म्हणालेली असते की लग्न जुळणं कठीण आहे पण सोयरीक मात्र होईल. आणि आता ती तो क्षण आठवल्यानंतर म्हणते की आणि झालंही तसंच, देशमुखांच्या मध्ये आणि मोहितेंच्या मध्ये ना सोयरीक तर जुळली, पण आपण हे जे काही पाऊल उचलतोय ना त्यामुळे ती सोयरीक सुद्धा नाही राहिली. आणि मला एक गोष्ट कळत नाही की 1 महिन्याचा हा खेळ आपण कशासाठी खेळलो? तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की समाधान, आणि आपण ना आपले 100% दिलेले आहेत नंदिनी, त्यामुळे आपल्याला समाधान मिळालेलं आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते की पण मला ना खूप भीती वाटते, कारण घरामध्ये ना सगळ्यांना जेव्हा या डिवोर्सबद्दल कळेल ना तेव्हा काय होणार आहे? तर पार्थ तिला म्हणतो की काव्याला ना म्युच्युअल कन्सेंटवरती सह्या देताना ना माझ्या डोक्यात सुद्धा हा विचार आलेला होता, त्यात स्पेशली आईचा विचार आलेला होता. तिच्या ना 2 मुलांचा डिवोर्स होतोय हे कळल्यानंतर काय होईल काय माहिती. तर नंदिनी म्हणते की तेच माझ्यातून डोक्यामध्ये ना राहून तेच येत आहे. ते म्हणतात ना लग्न 2 व्यक्तींच्या मध्ये जरी होत असलं ना तरी सुद्धा ना 2 कुटुंब एकमेकांशी ना आयुष्यभरासाठी जोडली जातात. डिवोर्सच्या बाबतीत पण तसंच आहे. 2 व्यक्तींच्या मध्ये डिवोर्स होतो म्हणजे ना 2 कुटुंब तडकाफडकी आपल्यामध्ये संबंध संपवायला घेतात. त्याचीच मला भीती वाटत आहे. आणि मला काय वाटतं माहिती का, की आपण ना आपला हा डिवोर्सचा निर्णय ना इतक्यात घरामध्ये कुणाला कळू नको द्यायला. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो पण किती दिवस लपवणार आहोत आपण, कधी ना कधीतरी कळणारच आहे ते, पण ठीक आहे शक्य आहे ना तोपर्यंत प्रयत्न तर नक्कीच करूयात. तेव्हा नंदिनी आता पार्थला विचारते की पार्थ तुम्हाला काय वाटतं, जीवा आणि काव्याला पश्चाताप होईल का ते सह्या करतील? तर पार्थ तिला सांगतो की ते काय करतील याचा अंदाज जर आपल्याला आला असता ना तर ही वेळच आली नसती. आणि असो, आता जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, किती वेळ बाहेर बसणार आहात तुम्ही, असं सांगून तो तिथून उठतो आणि तिला म्हणतो की आणि हो, सोफ्यावरती नाही तर तुम्ही रूममध्ये जाऊन झोपा. आणि मित्रांनो, याला तर सगळं काहीच माहिती असतं. तर आता त्याने असं सांगितल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे एक नजर टाकते. तर तेव्हा पार्थ तिला हो असं सांगतो आणि मला सगळं काही माहिती आहे असं त्याच्या नजरेत तिला दिसतच असतं. तर तेव्हा नंदिनी आता उठून उभी राहते आणि पार्थला म्हणते की नाही आहो, माझं ना काम आहे किचनमध्ये, ते काम आवरून ना मी आता आतमध्ये जाईनच. तर तेव्हा पार्थ चाललेला असतो. तर नंदिनी त्याला म्हणते की काव्याला झोप लागल्यानंतर आपण रूममध्ये जाणार आहोत का, आणि म्हणूनच तुम्ही उशिरा आला आहात ना ऑफिसमधून, असं तिने विचारल्यानंतर आता पार्थला सुद्धा धक्काच बसतो आणि दोघांना सुद्धा एकमेकांच्या बद्दल सगळं काहीच माहिती असतं. आणि आता पार्थ काही न बोलता तिथून आतमध्ये निघून जातो आणि नंदिनी तिथेच खाली बसून राहते. आणि आता बुद्धिबळाच्या पटाकडे बघितल्यानंतर तिला मानिनी आणि तिच्यामध्ये झालेलं बोलणं आठवू लागतं, ज्यावेळेस नंदिनीने तिला प्रश्न विचारलेला असतो आणि मानिनी त्याच्यावरती तिला उत्तर देत असते की वजीर जरी बाहेर पडला ना तरी सुद्धा खेळ चालू राहू शकतो, राजा जर खेळातून बाहेर पडला ना तर खेळ सुरू राहू शकत नाही. आणि त्यानंतर ती आता बुद्धिबळाच्या पटावरचा राजा आपला हातामध्ये घेते आणि त्याने वजिराला बाहेर ढकलून देते
आणि तिने तिचा निर्णय पक्का केलेला असतो आणि आता त्यानंतर ती तिथून उठून निघून जाते. तर आता इकडे मित्रांनो पार्थ खोलीमध्ये येतो तर तेव्हा काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि पार्थ खोलीमध्ये आलेल्या बघितल्यानंतर काव्या एकदमच तडकच उठते आणि तिथून पार्थकडे जाते आणि त्याला म्हणते की पार्थ पार्थ ऐका ना, मला ना तुमच्याशी बोलायचं होतं. या आधी ना कधीच बोलले नाही तुमच्यासोबत, असं काहीतरी बोलायचं आहे मला तुमच्यासोबत, असं ती सांगत असते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडे मात्र काही बघत नसतो. तर आता काव्या त्याला म्हणते की माझ्या पास्टबद्दल तुम्हाला सांगायचं होतं मला, असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. तर आता दुसरीकडे नंदिनी तिथून उठून स्वयंपाकघरामध्ये आलेली असते आणि ती स्वयंपाकघरामध्ये उभी असते आणि विचार करत असते. तर इतक्यातच जीवा न राहून आता तिथे आलेला असतो आणि आता तो तिच्याजवळ येतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि तिला धक्काच बसतो आणि आता ती परत तिथून निघून चाललेली असते. तर तेव्हा जीवा तिच्या आडवा येतो आणि तिला म्हणतो की नंदिनी प्लीज प्लीज फक्त ना मला तुझी 5च मिनिटं हवी आहेत. अगं नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर तेव्हा नंदिनी काही न बोलता तिथून निघून चाललेलीच असते. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की तुला ऐकायचं होतं ना ती मुलगी कोण आहे ते, आणि आता मी ते सांगायला तयार आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनीसुद्धा धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि कोण आहे ती मुलगी असं त्याला विचारते आणि परत म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलत आहे का, खरंच माझ्याशी बोलत आहे का. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की तू असं का बोलतेस अगं, मी तुझ्याशीच बोलत आहे. तर तेव्हा जीवा तिला परत म्हणतो की ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ना ती, असं म्हणून तो त्या मुलीचं नाव म्हणजे काव्याचं नाव सांगणारच असतो. इतक्यात नंदिनी त्याचं वाक्य खोडत त्याला म्हणते की ती मुलगी कोण होती ना याबद्दल मला आता काहीच ऐकायचं नाही आहे, कारण याआधी ना जेव्हाही मी तुम्हाला या मुलीबद्दल विचारलं ना तुम्ही मला कधीच उत्तर नाही दिलं, म्हणूनच मी तुम्हाला आत्ता विचारलं की तुम्ही माझ्याशीच बोलताय ना. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की आय नो मी मान्य करतो की मी याआधी ना कधीच तिच्याबद्दल तुला बोललो नाही, काही सांगितलं सुद्धा नाही, पण मी आत्ता सांगायला तयार आहे. ती मुलगी ना ती मुलगी, असं म्हणून तो परत तिचं नाव सांगत असतो. तर आता नंदिनी तिथून निघूनच जाते आणि जीवा मात्र तिच्या मागे आता नंदिनी असं म्हणत चाललेला असतो आणि परत आता तिच्यासमोर जाऊन म्हणतो की अगं नंदिनी माझं एकदा ऐकून तरी घे. तर तेव्हा नंदिनी त्याच्यासोबत न बोलता त्याला म्हणते की तशीच ती पुढं निघून जात असते आणि त्याला म्हणत असते की तिचं नाव ऐकण्यात ना मला काही इंटरेस्ट नाही आहे जीवा. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की अगं नंदिनी असं का करतेस तू, आणि आता ना मी तुला तिचं नाव सांगितल्यानंतर तुला कळेल की मी असं का करत होतो, एकदा तरी ऐक ना तिचं नाव. तर तेव्हा नंदिनी परत त्याला म्हणते की राहू देत ना जीवा, ज्या गावी जायचं नाहीये ना त्या गावचं तिकीट काढण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये, त्यामुळे ना तुम्ही सुद्धा काही सांगू नका आणि मी सुद्धा काही ऐकणार नाहीये, असं सांगून ती वरच्या दिशेने निघूनच जाते आणि ती जीवाचं काही एक ऐकत नाही. तर आता ती तिथून निघून गेल्यानंतर जीवा म्हणू लागतो की नंदिनी अशी माझ्याकडे पाठ फिरवून कधीच गेली नाही, इतकं दुखावलं आहे मी तिला, आणि नाही या सगळ्याला ना आता मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच ना तिच्यामधला तिने चांगुलपणा कायमचा संपवलेला आहे, माझ्यामुळेच ना ती हे लग्न कायमचं संपवायला निघालेली आहे, मीच जबाबदार आहे या सगळ्याला, असं तो सांगत असताना त्याच्या डोळ्यामधून पाणी येत असतं आणि तो पुढे म्हणतो की माझ्यामुळे ना तिने दुसरा जीवा व्हायला नको आहे, पण तिचं आधीचं हसू कसं परत आणू मी, असा तो सर्व काही विचार करत असतो. तर आता मित्रांनो इकडे पार्थसुद्धा अगदी नंदिनीसारखंच बिहेव करत असतो. तो सुद्धा काव्याचं काही न ऐकता तिथून बाजूलाच जातो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की त्याच्या मागे मागेच जात असते. त्याला म्हणते की अहो मी काय सांगते माझं ऐका तरी. तर पार्थ तिला इग्नोरच करत असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की अहो पार्थ, मी तुम्हाला खूप कॉल्स केलेत, व्हॉइस नोट पण पाठवली होती तुम्हाला, ऐकली नाहीत का ती व्हॉइस नोट, असं ती विचारत असते. पण पार्थ मात्र अजूनसुद्धा त्या त्रासातच असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणू लागते की पार्थ मी खरंच सांगते तुम्हाला, ते लॉयर ना, असं ती म्हणत असते. तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो की मला ना या विषयावरती बोलायचं नाही आहे, असं सांगून तो आता तिच्या नजरेमध्ये बघू लागतो आणि म्हणतो की हा विषय जरी काढला ना तरी माझ्या पोटामध्ये गोळा येतो, हातपाय गार पडतात माझे, हा विषय ना नको डिस्कस करायला आपण, इनफॅक्ट ना काहीच डिस्कस करायला नको आपण, असं म्हणून तो परत आता तिथून बाजूला जातो. तर काव्या परत त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते की अहो पार्थ ऐका ना प्लीज. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काय ऐकू, तुमचा पास्ट ऐकू का मी, ठीक आहे ऐकवा तुमचा पास्ट, जर का तुम्ही ना तुमचं फ्युचर माझ्याबरोबर बघत असाल ना तरच तुमचा पास्ट ऐकवा मला. तर आता त्याने असं सांगितल्यानंतर काव्या मात्र परत प्रश्नात पडते
तर आता पार्थ तिला म्हणतो की म्हणजे तिच्याकडे बघून तिच्या प्रश्नाकडे बघून म्हणतो की एक्झॅक्टली तुम्ही ना तुमचं फ्युचर माझ्याबरोबर बघत नाही आहात, मग मी तुमचा पास्ट का डिस्कस करू, असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या मात्र शांतच होते. तर आता पार्थ परत तिथून निघून जातो आणि काव्या मात्र आता परत तिथेच उभी राहिलेली असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने आता नंदिनीच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणायसाठी प्रयत्न चालू केलेले असतात आणि तो चक्क तिच्यासाठी स्वयंपाकघरामध्ये आलेला असतो आणि तिच्यासाठी त्याने तिच्या आवडीचं असं सँडविच तयार केलेलं असतं आणि ती स्वयंपाकघरामध्ये आल्या आल्या तो तिला म्हणतो की चकाचक बाई, दिस इज फॉर यू. तर तेव्हा जीवाने तिच्यासाठी ती नॉनव्हेजची डिश तयार केलेली असते. तर नंदिनी त्याला सांगते की आजच्या दिवशी मी ना नॉनव्हेज खात नाही. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की नाही नाही ठीक आहे, जे तू म्हणशील ना ते मी तुझ्यासमोर हजर करतो, काय खायचंय तुला ते सांग मला. तर तेव्हा तर नंदिनी त्याला म्हणते की काहीही चालेल, जे ना तुम्ही केलेलं नसेल ते, असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाला परत धक्का बसतो. तर मित्रांनो, आता इकडे सुद्धा काव्या अगदी सेम तेच प्रयत्न करत असते. तिनं सुद्धा पार्थचे सगळे ऑफिसचे कपडे, त्याचं वॉलेट, त्याचं घड्याळ, मोबाईल, चष्मा सर्व काही टेबलवरती अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतं. तर ते सर्व बघितल्यानंतर पार्थ विचारतो की कोणी केलं हे सगळं. तर तेव्हा काव्या एकदम आनंदातच त्याला म्हणते की मीच केलेलं आहे. तर पार्थ आता तिला म्हणतो की माणसाने आपल्या सवयी बदलू नयेत, खरं तर ना माणसानेच बदलू नये आणि तुम्हालाही बदलायची काही एक गरज नाही आहे काव्या, असं त्यानं सांगितल्यानंतर मित्रांनो काव्याला सुद्धा धक्काच बसतो. तर पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.